Hello, this is the My Artifact episode number 800 and something like that. हा पण आर्टिफॅक्ट एपिसोडचा नंबर आपल्याला माहीत नाही, माईट बी 84 या 85 वगैरे काहीतरी असेल. या आजची तारीख आहे 9 ऑगस्ट 2017. आता वाजले करीब रात्रीचे 11:30 वाजले असेल. भाऊ असं नाही का, सगळ्या गोष्टी नाही का बिलकुल एकाच वेळी येते यार. आणि माझ्यासोबत नाही का नेहमी असंच होते राहू या. म्हणजे नेहमी मला काही ना काहीतरी करायचं राहते ना, तर नाही का खूप साऱ्या गोष्टी बिलकुल एकाच टाईमाला येते. तेव्हा मी नाही का ठरवूच शकत नाही का मी याला टाईम देऊ का त्याला टाईम देऊ का. या just being really crazy thing happen, always happen, and I seriously don't know anything about it. काय झालं ॲक्च्युली, मी आज सकाळी उठलो नागपूरला गेलो. आज डिसाईड केलं होतं की आज करीब संध्याकाळी 5च्या विदर्भनीच घरी जायचं, म्हणजे 3:30 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करायची. या म्हणजे मोर प्रॅक्टिस आणि एक प्रकारे जास्त प्रॅक्टिस केली तर आपल्याला एक प्रकारे सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू, आपण लवकरात लवकर जॉब भेटू शकते. सो या सिच्युएशन बघूनच मी नाही का माझं काम करून राहिलो. सो कसं आहे की मी कंटिन्यू म्हणजे सकाळी उठलो. ॲक्च्युली काल रात्री एवढं उशिराच उठलो ना की आज सकाळी मला 7:30 वाजता जाग आल्यानंतर मी घरी गेल्यानंतर वडिलांना सोडून दिल्यानंतर बघतो तर मला करीब 8:30 वाजताची गाडी पकडायची होती, आझाद हिंद एक्सप्रेस. आणि मी त्यासाठी खूपच घाई केली या. म्हणजे 7:30 म्हणजे करीब 7:45 झाले होते आणि मी बक्का काम करून राहिलो. आणि जेव्हा मी पूर्ण तयारी करून जेव्हा मी गेलो तेव्हा गाडी एकदम सुटूनच गेली. मग त्याच्यानंतरची 9:15 वाजताची मुंबई मेल होती, तर मुंबई मेलनी मी नागपूरला गेलो. ॲक्च्युली आज मी लॅपटॉप घेऊन गेलो, डब्बा घेऊन गेलो विदाऊट छत्री. ॲक्च्युली मी नाही का या गोष्टी कधी घेऊन जात नाही, म्हणजे लॅपटॉप वगैरे कधी घेऊन जात नाही, डब्बा वगैरे खूपच रेअरली घेऊन जातो. छत्री नेहमी सोबत असते राव या, म्हणजे केव्हाही पाऊस आला तर आपण या गोष्टीपासून वाचतो. सो ॲक्च्युली आज मला छत्रीची एवढी जास्त गरज होती ना भाऊ, बहुत जास्त. आणि आज ती गोष्ट माझ्यापाशी नव्हती या. आणि मी ओला होत क्लासेसपर्यंत गेलो. ॲक्च्युली मी आज मेन स्टेशनवर उतरलो, तिथून बर्डीची ऑटो पकडला, बर्डीपासून मी तिथून गाडी पकडली जयतळाची आणि नंतर मी क्लासेसला गेलो. आणि होल जर्नीमध्ये कंटिन्यू पाऊस या. आणि ते गाडीची वाट पाहता तो पाऊस सुरूच होता राव. आणि सगळ्याकडे छत्री होती आणि मी पूर्ण ओलावून राहिलो. आणि मला फक्त काळजी माझ्या लॅपटॉपची राहू, त्याला लॅपटॉप ओला होऊन जाईन, बंद बिघडून जाईल. बट लवकरच बस आली, गाडीत बसलो तरी झाली एवढी गर्दी बॉस की बहुत जास्त. एक तर पाऊस, ओलो, चिकचिक आणि त्याच्यानंतर गर्दी आणि गर्दीमध्ये गरमी. ऑल दीज थिंग्स एक्झॅक्ट हॅपन ॲट द टाईम. सो मला काही कळलं नाही का करावं, बस गुपचाप उभं होतो आणि कसा तरी मी क्लासेसला गेलो. पूर्ण ओला होतो. गेल्यानंतर मी पूर्ण सामान वगैरे काढलं, आपलं लॅपटॉप वगैरे काढला, मोबाईल वगैरे काढला. कपडे नाही काढले आपण, कपडे कसं काढू हो, आपण तर क्लासेसमध्ये अंगाच्या अंगातच ड्राय होऊ दिले. आणि ॲक्च्युली मी आज प्रॅक्टिस केली राव. आज मी करीब 3:30 वाजेपर्यंत कंटिन्यू प्रॅक्टिस केली. 3:30 वाजे प्रॅक्टिस केल्यानंतर मग मी घरी आलो. येताना मला याचा फोन आला, सुरतचा फोन आला. बाबू म्हणे तू रेल्वे स्टेशनवर ये म्हणे. ओके ठीक आहे, आलो, भेटलो म्हणे. आता म्हणे सांग म्हणे आता उद्याचा प्रोग्राम का करायचा म्हणे, उद्या मी फ्री आहे म्हणे. सो मी एकदम हक्का झालो राव. आता कसं करायचं, म्हणजे उद्या कसं ॲक्च्युली उद्या बहुत सारे काम आहे. आता सांगू, परवा आहे सोनूचा वाढदिवस. आता आई प्लॅन करून राहिली का तिच्या वाढदिवसाला तिच्या फ्रेंड्स आहे जे काही आहे तिच्या फ्रेंड्सला घरी बोलून चिकन चारायचं बा. तो आता ते सगळं काम नाही का ते मलाच करावं लागेल आणि ते सगळं आदल्या दिवशी म्हणजे उद्या करावं लागेल. बरं ते तर ठीक आहे.
बट उद्या अजून एक गोष्ट आहे का, उद्या किरायेदार पण येऊन राहिले आणि त्याच्यामध्ये घर साफसूफ करावं लागेल, हे सगळं करावं लागेल, ते पण आहे. अजून तिसरी गोष्ट आहे का, उद्या सूरज पण येऊन राहिला आणि मग आल्यानंतर त्याच्यासोबत पण टाईम स्पेंड करावं लागेल, चिकन वगैरे बनवावं लागेल इथे वाड्यावर, तेही मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे साऱ्या गोष्टी पूर्ण एकाच वेळेस आल्या, त्यामुळे मी काफी कन्फ्युजिंग आहे. अदर थिंग इज का तो म्हणतोय दारू म्हणतोय, सो मला काही कळून नाही राहिलं की आता दारू वगैरे का कसं. आणि त्याच्यानंतर आता मला उद्या नागपूरलाही जायचं आहे आणि मग माझे क्लासेस करून पण यायचे आहे आणि त्याच्यानंतर हे लवडा भाजी लवडा लसूण करायचं आहे. सो काइंड ऑफ लाईक उद्याचा दिवस काफी भयानक राहणार आहे आणि मला काहीच नाही माहीत का होणार. सो बेस्ट ऑफ लक आणि होप फॉर द बेस्ट. So this is the my artifact episode number 9. And thank you.